निर्मल करी उज्ज्वल करी, निर्मल करी उज्ज्वल करी, जागृत करी उद्युत करी, जागृत करी उद्युत करी, निर्भय करी मंगल करी, निर्भय करी मंगल करी, हृदय भास्करा, हृदय भास्करा, अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. करी निरलस निसंशय, करी निरलस निःसंशय, करी रे करी शुद्धाशय, करी रे करी शुद्धाशय, करी हे मन निर्विषय, खरी है मन निर्विषय, जीवितेश्वरा. जीवितेश्वरा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी है परात्परा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय गुरुदेव. सुप्रभात. आपण मागच्या स्वाध्यायातल्या म्हणजे श्लोक 8ची उजळणी करूया. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. हे मना तू धारिष्ट धारण कर, सोशिकतेचं धारण म्हणजे सदा सर्वदा नम्र वाणीने तू बोलावस आणि जर प्रतिउत्तर देणं गरजेचं नसेल तर तिथेच ते सोशिकतेने सोडून द्यावं. मग हे धारिष्ट जर चंदनासारखं झिजण्याचं असेल तर देह त्यागल्यानंतरही कीर्ती मागे उरते. कोणती कीर्ती? तर चारित्र्य, त्याग आणि जनहिताच्या कामातून निर्माण झालेली कीर्ती. मग आपण मागच्या स्वाध्यायात काही ऐशणा समजून घेतल्या होत्या. तर त्या ऐशणा होत्या धनेशणा, दारेशणा आणि लोकेशणा. तर धनेशणा म्हणजे सुखाच्या शोधात धन आणि इंद्रियजन्य सुखाकडे ओढले जाणे. आणि दारेशणा म्हणजे कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये सुख शोधणे. आणि लोकेशणा म्हणजे समाजात परकार्यामध्ये वाहून घेण्यात समाजहितात सुख शोधणे किंवा त्याला प्राधान्य देणे. मग जोपर्यंत स्वतःच्या स्वार्थाची किंवा काही मिळवण्याची आसक्ती असते तोपर्यंत यश मिळाले तरी लोकांच्या स्मरणात निरंतर टिकू शकत नाही. जेव्हा समाजासाठी
काही पात्र जेव्हा समाजासाठी काही मिळवण्यासाठी आपले जीवन समर्पित करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने कीर्तीला पात्र असतो. ज्याप्रमाणे चंदन स्वतः झिजून इतरांना सुगंध देते, त्याप्रमाणे आपण आपल्या कर्माने इतरांच्या कल्याणासाठी कष्ट घेतले पाहिजे. कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने. चंदनाचं उदाहरण इथे आपल्याला कुठले कुठले गुणधर्म सुचवत आहे? तर पहिले तर शीतलता. चंदन जसे उष्णतेवर उपाय म्हणून थंड करते, तसेच आपल्या शब्दांनी आणि सहवासाने इतरांना शीतलता, शांतता, शांत करता यावे. त्यानंतर मांगल्य हा एक चंदनाचा गुणधर्म आहे. चंदनाचा वापर देवाच्या पूजेत होतो, कारण ते मांगल्याचे प्रतीक आहे. तसेच ज्याच्या जीवनात इतरांचे कल्याण करण्याची निरंतर भावना असते, ते स्वतःचे जीवन पवित्र आणि मंगलमय होते. नंतर तिसरा गुणधर्म आहे, जो आपल्याला सर्वांना माहिती आहे, सुगंध. चंदन स्वतः झिजून इतरांना सुगंध देते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जेव्हा स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या भल्यासाठी काम करते, तेव्हा कर्माचा सुगंध समाजात दरवळतो. चंदनाच्या झिजण्यातून त्याचे गुणधर्म इतरांना उपयोगी होतात. चंदनाला मात्र झिजत राहावे लागते. तसंच फळाची अपेक्षा न करता आपल्या गुणधर्मांचा इतरांना कसा उपयोग करून घेता येईल यासाठी झिजत राहावे, कष्ट घ्यावे, असं रामदास इथे सांगत आहेत आपल्याला. इतरांसाठी काम करण्यात, झिजण्यात जो आनंद आहे, तो स्वतःसाठी झिजण्यात मिळू शकत नाही. स्वतःसाठी काही मिळवण्यासाठी जेव्हा आपण कष्ट घेतो, ते मिळवतो, तेव्हा त्यातून मिळणारं जे सुख आहे ते तात्पुरतं असतं किंवा अ, क्षणापुरतं आपल्याला त्यातून सुख मिळतं, पण ते तृप्ती देत नाही. तिथे आपल्याला अजून अजून ते हवंच असतं. संकोचित संकल्पातून आलेलं क्षणिक सुख ते असतं. निरंतर इतरांसाठी झटणारे, राबणारे, देहभान विसरून ते करत असतात. म्हणजेच त्यांच्या संकल्पासाठी ते अंतर्मुख झालेले असतात. जेव्हा माणसाला स्वतःसाठी काहीही नको असते, तेव्हा जगातील सर्व सकारात्मक ऊर्जा, ईश्वरी कृपा आणि समाधान आपोआप त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. याचं एक उदाहरण घेऊन पाहूयात. तर जेव्हा हवामानामध्ये कमी दाबाचा पट्टा असतो, तर तेव्हा त्या कमी दाबाच्या पट्ट्यात जे वारे वाहतात ते खूप वेगाने ओढले जातात. तर असं कशामुळे होतं? तर तिथे हवामानामध्ये खूप पोकळी तयार झालेली असते. तिथे दाब कमी असल्यामुळे त्याची हवा ओढून घेण्याची किंवा सामावून घेण्याची जी क्षमता आहे, ती खूप वाढलेली असते. तसंच जेव्हा अ, आपल्या इच्छा किंवा मागण्या कमी होतात, तेव्हा आपल्या आतही आध्यात्मिक पोकळी तयार होते. म्हणजेच ती पोकळी म्हणजे काय होतं, तर सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक गोष्टी आपोआप आकर्षित होतात. जरी आपण त्या गोष्टींची इच्छा केली नाही, आसक्ती आपल्याला झाली नाही, तरीही त्या आपोआपच आपल्याला मिळायला लागतात. बाह्य गोष्टींची ओढ संपते आणि आंतरिक शांती प्राप्त होते. ह्यालाच निवणं असं म्हणता येईल. तर हा होता मागच्या श्लोकाचा अ, थोडक्यात अर्थ. आणि सौरभ दादा, तुम्हाला जर काही या श्लोकात अजून ॲड करायचं असेल तर करू शकता किंवा नवीन श्लोकाची सुरुवात करू शकता. आवाज येत नाहीये दादा. हा, छान आता सांगितलं देवश्री ताई तुम्ही. आता येतोय अनावडी. हो. बाय, थँक्यू. मागच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला आपल्या कर्माची किंवा जीवनाची साधारणतः दिशा काय असावी याविषयी
एक फ्रेमवर्क देतात. म्हणजे या अशा पद्धतीने जर तू काम केलंस तर ते तुझ्याकरता कल्याणकारी असेल, हितकारी असेल आणि ते तुझ्या पश्चात तुझ्याविषयी तुझी कीर्ती सुगंध रूपाने सगळीकडे दरवळेल. पुढच्या श्लोकामध्ये समर्थ आता आपल्याला सांगतायत की हे सगळं करत असताना आपण कुठे कुठे गडबड होऊ शकते, काय काय चुका आपल्याकडून कळत नकळतपणे होऊ शकतात, तर याची काळजी घ्यायला सांगितली त्यांनी. मग काय सांगतात त्याच्यामध्ये ते, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. याच्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी आपल्याला नीट समजून घ्यायच्या आहेत. एक आहे द्रव्य. द्रव्य म्हणजे नेमकं काय असतं. दुसरं आहे पुढिलांचा हा शब्द, स्वार्थ, बुद्धी आणि त्याच्या मागे वापरलेला अति हे विशेषण. अति कशाला म्हणायचं. आणि घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. बऱ्याच वेळेला कर्म आपण करत असतो, परंतु हे कर्म आपण पूर्वी ज्या काही चुका करून ठेवलेल्या आहेत किंवा पूर्वी ज्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत त्या अनुषंगानेच चालू आहे का, तर आपण थोडं आज कर्मावरती डिटेलिंग करणार आहोत. म्हणजे मी कर्म करतोय तर काय आहे, म्हणजे इथे घडे भोगणे, मी भोगतोय. कर्म करताना मी भोगला जातोय का मी खरंच कर्म करतोय. माझ्याकडून करणं होतंय का भोगलं जातंय, मीच स्वतः भोगला जातोय याच्यामध्ये. आणि मग पुढे न होता मना सारखे दुःख मोठे. मग आता हे मन नावाला थोडं आपण पुन्हा समजून घेणार आहोत. आणि ह्याच्या मनासारखं होत नाही म्हणजे काय घडतं बरं. आणि खरंच याच्यानंतर आयुष्यात मनासारखं घडलं नाही तर माणसाने दुःख करायला पाहिजे का आनंद व्यक्त करायला पाहिजे, या निष्कर्षाप्रत आपण येऊन पोचणार आहोत. ठीक आहे. तर आता पहिली लाईन, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. समर्थ मनाला निक्षून सांगतायत की अरे द्रव्य पुढीलांचं म्हणजे आपल्या, तर याचे तीन अर्थ आहेत. ठीक आहे. एक, दुसऱ्याचं द्रव्य आपल्याला नको, पहिला अर्थ झाला. आता दुसऱ्याचं, त्याच्यामध्ये पुन्हा बायफर्केशन होतं. दुसरे कोण बरं, तर दुसरे म्हणजे तुम्ही सोडून सर्वजण. मग याच्यामध्ये होतं असं ना की बऱ्याच वेळेला आपल्याकडे पिढीजात काही संपत्ती येत असते, वाडवडिलांची म्हणा. ठीक आहे. तर मग समर्थ म्हणताय या गोष्टीवरती ना तुमचं लक्ष पाहिजे, ना या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्णतः तुम्ही उदासीन पाहिजे. त्यांनी हे सर्वार्थाने नको म्हणून सांगितलंय, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. दुसरं, तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत, तुमची समवयस्क जी आहेत, ते ज्या पद्धतीने आयुष्य जगतात, सो दुसऱ्यांकडच्या संपत्तीचा त्याच्याविषयी त्यांच्याकडून पण आपल्याला काही नकोय किंवा त्याच्याविषयी आसक्ती नकोय, मनामध्ये चुकीचे विचार नकोय. कसे चुकीचे विचार मनामध्ये जन्माला येतात की अरे मला हे मिळालं तर, किंवा मला, माणसाचं मन हे कंपॅरेटिव्ह माइंडसेटचा शिकार असतं. त्याला सातत्याने तुलना करायला आवडते दुसऱ्यांशी. मग तो कुठल्या फ्रंटवरती तुलना करतो, तो स्वाभाविकता त्याची तुलना होते द्रव्याच्या फ्रंटवरती. द्रव्य म्हणजे काय, तर द्रव्य म्हणजे द्रव्याचा लाक्षणिक अर्थ जर घेतला तर पैसा असा आहे.
परंतु नुसता पैसा आहे का? आपण कशा कशा करता दुसऱ्याशी कल्पना करतो, दुसऱ्याशी आपण कंपॅरिझन करतो, तुलना करतो. मग त्याची जीवनशैली कशी आहे? माझी जीवनशैली कशी आहे? तो काय काय रिसोर्सेस एन्जॉय करतो? मग त्याच्याकडे काय काय सुबत्ता आहे, माझ्याकडे काय नाहीये, याची तुलना होते. मग आणखीन कशाची होते, की मग तो व्यक्ती ज्या पद्धतीने अन्न, वस्त्र, निवारा किंवा या सगळ्याच गोष्टी, ह्या सगळ्यांचं द्रव्यामध्ये वर्गीकरण होतं आणि ह्या हे द्रव्य हे मला मिळावं, हा बेसिक तुलनात्मक भाव मनामध्ये जागृत होतो. आणि मग त्यावेळेला होतं काय, की माणूस स्वतःला आणि दैवाला सतत प्रश्न विचारत राहतो, की माझं काय चुकतंय? आणि चुकणं इथपर्यंत हा प्रश्नाचा प्रवास योग्य आहे. परंतु मनुष्य म्हणतो, या सगळ्याचा शिकार मी का होतोय? म्हणजे तो स्वतःला एक व्हिक्टिम झालाय. तो परिस्थितीचा शिकार झालाय. अशा संकल्पनेमध्ये स्वतःला नेऊन ठेवतो. म्हणजे आपण स्वतःच स्वतःसोबत खेळतो आणि असं दाखवतो, की अरे, माझं सगळं छान असताना माझ्यावरती अन्याय होतोय. आणि हे ज्यावेळेस डोक्यामध्ये वारंवार चालू राहतं ना, मग त्याच्या आतली जी आहे ना, विचारमंथन चालू होतं. ते अशा करता, की ही सगळी सुख, हे सगळं द्रव्य माझ्या आयुष्यात कसं जन्माला येईल? आणि मग स्वाभाविकतः एक प्रश्न जन्माला येतो, "अरे, मी इतका छान वागूनही माझं काही होत नाही." मग मला माझा स्वार्थ साधण्याकरता मी चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या विचारांचा, चुकीच्या उद्दिष्टांच्या आहारी जातो आणि कळत-नकळतपणे माझ्याकडून चुकीच्या गोष्टी या घडतात. पहिल्या ओळीमध्ये "नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे" याच्यामध्ये मग मला उत्पन्न होता कामा नये, नंबर 1. नंबर 2, मला दुसऱ्याने कष्टाने आणि त्याच्या मेहनतीने जे कमवलंय, त्या गोष्टीविषयी सुद्धा मनामध्ये अभिलाषा उत्पन्न होता कामा नये. आणि नंबर 3, मी स्वकर्तृत्वावर जे कमवून ठेवलेलं आहे, ते मी माझ्या पुढच्या पिढींकरता उपलब्ध करून ठेवता कामा नये. त्याच्या मागचं कारण असं, जर पिढी, तुमची पुढची पिढी ही जर सक्षम असेल, तर ती या संपत्तीची निर्मिती सहजरित्या करेल. परंतु जर तुम्ही तुमच्याकडच्या संपत्तीमध्ये त्यांना जर सुखलोलुप बनवून ठेवलं लहानपणापासून, तर ते त्यांच्या इंद्रियांचा वापर यथायोग्य पद्धतीने करू शकणार नाही आणि स्वभावतः त्यांचं आत्मतेज, त्यांच्यातलं कर्मतेज, त्यांच्यातलं ज्ञानतेज हे वास्तविक जीवनामध्ये कधी प्रकटच होणार नाही. महाभारत जर कोणी बारकाईने बघितलं असेल, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की आणि धृतराष्ट्र या दोघांनी त्यांच्या मुलांचं संगोपन करताना एकाने आपल्या मुलांवरती चुकीच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, उद्दिष्ट ह्यांचं ओझं टाकलं आणि एकाने त्यांच्यावरती संस्कार, विनय, परिस्थितीशी जुळवून घेऊन
कशा पद्धतीने जीवन सुंदर करता येईल ह्याचं शिक्षण दिलं. म्हणजे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत काय पास ऑन करायचंय, तर तो संस्कारांचा, तो विद्येचा, तो ज्ञानाचा, तो उद्दिष्टाचा वारसा, तो दृष्टिकोनाचा वारसा, तो चारित्र्याचा वारसा, तो विवेकाचा वारसा, जो इतके वर्षाचं आयुष्य जगून तुम्ही जो खजिना, जी शिदोरी तुम्ही तुमच्या जवळ अक्युमुलेट केली आहे, जी शिदोरी तुम्ही तुमच्या जवळ साठवलेली आहे, ती ज्ञानरूपी, कर्तृत्वरूपी, चारित्र्यरूपी शिदोरी तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला पास ऑन करायची आहे. ना की त्यांनी सुखासीन राहावं, त्यांनी चैनीत राहावं म्हणून तुमची संपत्ती. सो ज्यावेळेस द्रव्य हा विषय येतो, त्यावेळेस आपण ना आपल्या पुढच्या पिढीकडून म्हणजे मागच्या पिढीकडून काही अपेक्षा ठेवावी, ना पुढच्या पिढीकडून काही अपेक्षा ठेवावी आणि ना आपल्या पुढच्या पिढीला काही चुकीच्या गोष्टी पास ऑन कराव्यात, जेणेकरून ते सुखलोलुप होऊन त्यांच्यातलं तेज कधी जागृतच होणार नाही. लक्षात येतोय हा मुद्दा? आणि हे सगळं करण्याच्या मुळाशी जे आपण बघितलं ते असते तुलना. मग बऱ्याच वेळेला आई-वडिलांचं असं म्हणणं असतं, की मला मिळालं नाही ना, मग माझ्या मुलांना ते मिळायला हवं. तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकत. तुम्ही एखादी गोष्ट जर मुलांना देत असाल एखादा रिसोर्स, तर त्या रिसोर्सच्या अनुषंगाने त्याच्या पुढचं त्या रिसोर्सचा आधार घेऊन त्याच्यापेक्षा अधिक परिपक्व, तुमच्यापेक्षा अधिक चांगला पुरुषार्थ ते कसा गाजवू शकतील, कसा अचीव्ह करू शकतील या रिसोर्सच्या आधारे याचं मार्गदर्शनही करणं अपेक्षित आहे. अब्राहम लिंकन यांच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे. अब्राहम लिंकन ज्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेला जर त्यांच्या घराच्याच जवळ एखादं फंक्शन वगैरे असेल ना, तर ते चालत जायचे आणि त्यांचा मुलगा त्याला दर दिवशी नवीन गाडी लागायची. तर एकदा पत्रकारांनी भर पत्रकार परिषदेमध्ये अब्राहम लिंकन यांना याच्याविषयी प्रश्न विचारला, की असं तुमच्या दोघांच्या जीवनशैलीमध्ये असा भेद का आहे बरं? आणि त्याने तितक्याच सहजतेने आणि मोकळेपणाने उत्तर दिलं होतं, की मी एका सुतारकाम करणाऱ्याचा मुलगा आहे आणि तो एका राष्ट्राध्यक्षाचा मुलगा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना कशा पद्धतीने आयुष्य द्यायला हवं, ह्याचं ह्या उदाहरणातून आपल्याला सहज समजू शकतं. तुमच्यातलं जर तेज जागृत करायचं असेल ना, तर तुम्हाला समस्या, यांना प्रश्न, संकट यांना सामोरं हे गेलंच पाहिजे. लक्षात येतंय? इथवर आपण बरोबर आहोत? ओके. 3च जणांचं ओके येतंय. बाकीचे झोपलेत. बोरिंग वाटतंय का लोकांना? बोर होत असेल तर सांगा बरं का. आपण इंटरेस्टिंग करू शकू. मग असं तुलनात्मक आयुष्य ज्यावेळेस आपण जगत असतो ना, त्याचा पुढचा परिपाक काय होतो? मग त्याची पुढची ओळ जन्माला येते. ती अशी असते, की अतिस्वार्थ बुद्धी
नरे पाप साचे. मग असं ज्यावेळेस द्रव्याच्या विषयी आसक्ती निर्माण होऊन द्रव्यातून जे बेनिफिट मिळत आहे याविषयी आसक्ती निर्माण होऊन याविषयी तुलना निर्माण होऊन माणूस त्या पद्धतीचं त्या आशयाचं जीवन जगण्याच्या दृष्टीने त्याचा कल वाढतो. त्यानुसार त्याच्या प्रयत्नांची दिशा त्या प्रयत्नांची गती वाढते आणि हे सगळं करत असताना कळत न कळतपणे त्याच्या आतमध्ये एक स्वार्थ जन्माला येतो. आणि मग ह्या स्वार्थाने काय होतं माहिती आहे का? तर या स्वार्थाने 3 गोष्टी घडतात. पहिली, माणसातला नीती आणि अनीतीचा जो विवेक आहे तो बोथट होतो. त्याला योग्य काय आणि अयोग्य काय ह्याची कुठलीही समज राहत नाही. दुसरी गोष्ट त्याच्यातून जी घडते ती अशी घडते, की माणसाला वाटेल त्या मार्गाने त्याच्याकडे द्रव्य असावं, त्याच्याकडे रिसोर्सेस असावे, त्याच्या आयुष्याची त्याची लाईफस्टाईल काहीही मार्ग अवलंबून करीन, पण मी माझी लाईफस्टाईल ही उंचावेल, जेणेकरून मला समाजामध्ये मान मिळेल किंवा लोकं माझं कौतुक करतील. ही जी लोकेशण आहे ना, ही माणसातली जागी होते. खरं तर समाजामध्ये मान हा तुमच्यातल्या पुरुषार्थाला मिळतो, ना की तुम्ही जवळ केलेल्या संपत्तीला. संपत्ती हे तुमच्यातल्या पुरुषार्थाचं प्रमाण म्हणून जरी कन्सिडर केलं असलं, तरी वास्तविक पाहता तुमचा पुरुषार्थ याचं कौतुक होणं जास्त आवश्यक आणि अनिवार्य आहे. सध्या आपण इकॉनॉमीचं उदात्तीकरण स्वीकारल्यापासून असं चित्र निदर्शनास येतं, की समाजातला एक वर्ग थोडासा पुढे आणि एक वर्ग थोडा मागे, दोघांची कष्ट करणं किंवा कष्टाची ज्या पद्धतीने ते करतात, याचं प्रमाण कमी नाहीये. फक्त त्या कष्टाच्या अगेन्स्ट त्यांना जी मिळणारी संपत्ती आहे, याच्यामध्ये भयानक प्रमाणात तफावत आहे. असं जरी असलं आणि त्यामुळे जरी समाजातली दरी वाढत असेल, समाजामध्ये माणसा-माणसांमध्ये जरी संपत्तीवरून मतभेद उत्पन्न होत असले, तरीही मी तुम्हा सगळ्यांना एकच गोष्ट निक्षून सांगतो, की माणसांनी स्वतःतल्या तेजावरती म्हणजे पुरुषार्थावरती, मग याचा पाया ज्ञान आहे, याचा पाया हे तुमचं कर्तृत्व आहे. ह्याच्यावरती अधिक भर देणं गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेला जसं आपण ससा आणि कासव समजून बघितलं ना, तसं शांत चित्ताने आपण ज्यावेळेस आपल्या मार्गावरती मार्गक्रमण करत राहतो, या बाह्य गोष्टींच्या डिस्ट्रॅक्शनमधून स्वतःला वाचवून, त्यावेळेला हा पुरुषार्थ जो आपल्या अंगीभूत सामर्थ्यातून आपोआप प्रकट होतो. संपत्तीची निर्मिती ही 2 अँगलनी येते. खरं तर आपल्याकडील शास्त्रकारांनी संपत्ती वेगळ्याच गोष्टींना म्हटलेलं आहे. आपण ज्याला पैसा, रुपये हे सगळं म्हणतो, त्याला ते संपत्ती मानतच नाही. ती लक्ष्मी आहे, ते चलन आहे. चलन हे चलित राहतं, ते सारखं फिरत राहतं. त्यामुळे त्यात कधी अडकू नये. ते समृद्धीचं काही काळाकरता प्रतीक असू शकतं, परंतु ते तुमच्या सामर्थ्याविषयी जास्त
काही सांगू शकेल याची खात्री देता येत नाही. कारण सामर्थ्य हे परिस्थितीनुसार प्रकटतं, ना की समृद्धीनुसार. आणि जर तुमच्यापैकी कोणी कठीण काळातून जात असेल, तर नक्की लक्षात ठेवा, तुमच्यातलं सामर्थ्य हे त्या भगवंताला, त्या शक्तीला ते सामर्थ्य बाहेर घालायचंय, कारण ते सामर्थ्य जन्माला घालण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. जसं लोखंडाला त्या अग्नीमध्ये तापूनच त्याला वेगवेगळ्या पद्धतीने शेप देता येतो, तसंच आपल्यातलं सामर्थ्य परिस्थितीनुसार लोकाभिमुख, आपल्या कुटुंबाभिमुख आणि स्वतःच्या उन्नतीकरता करण्यासाठी परिस्थितीच्या अग्नीमध्ये त्याला तावून सळखून हे काढावं लागतं. मग मनुष्याला सदैव त्या सामर्थ्याची आस आणि ध्यास असावा, त्या पुरुषार्थाचा आस आणि ध्यास असावा, ना की कंपॅरेटिव्ह माइंडसेटमधून किंवा तुलनात्मक दृष्टिकोनातून निर्माण झालेली संपत्तीची आस, त्या लक्ष्मीची आस किंवा त्या जीवनशैलीविषयी आस. आणि त्याचा जो चुकीचा म्हणजे जी बुद्धी फिरणं म्हणतात ना, ती बुद्धी फिरते म्हणजे काय होतं, तर माणसाकडून नीती-अनितीचा विवेक सुटतो आणि ज्या क्षणी तो विवेक सुटेल, त्या क्षणी निर्णय क्षमता माणूस गमावून बसतो. म्हणजे आपण कठोपनिषदामध्ये एक उदाहरण बघितलेलं होतं. आता थोडं आपण 4थ्या ओळीकडे जाऊयात. "न होता मनासारखे दुःख मोठे." आता थोडं मनाचं जी भूमिका आहे ना, ती नीट समजून घेऊयात. म्हणजे बुद्धीचे निर्णय कसे चुकतात हे नीट लक्षात येईल. काय घडतं बरं? खरं तर मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. म्हणजे मनच माणसाच्या बंधनाचं आणि मुक्तीचं कारण आहे. मग हे मन असं का करतं? बरं बघायला गेलं तर हे दिसत कुठेच नाही. पण तरीही याचा इतका डॉमिनन्स माझ्या जीवनावरती काय आहे? किंवा कसा आहे? हे थोडं नीट समजून घेऊयात. मन हा आपल्या शरीरातील एक कोऑर्डिनेटिंग फॅक्टर आहे. म्हणजे तो काय करतो? आपल्या इंद्रियांशी कोऑर्डिनेट करतो. इंद्रियांकडून मिळणारी इन्फॉर्मेशन आतमध्ये बुद्धीपर्यंत पोहोचवतो. बुद्धीला तो डेटा व्यवस्थित फीड करतो, जो त्याला इंद्रिय देतात आणि बुद्धीकडून निर्णय घेतो आणि तो पुन्हा इंद्रियांना पोहोचवतो. आता ह्याच्यामध्ये गडबड काय होते माहिती का? इंद्रियांना 2 पद्धतीचे अनुभव येऊ शकतात. एक जे त्यांना सोयीचे आहेत आणि एक जे त्यांना सोयीचे नाहीयेत. आता त्यांना सोयीचे नाही अशी काय असतात बरं अनुभव, की जिथे त्यांना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. कठीण परिस्थिती म्हणजे काय? तर सपोज मी अ, मी ट्रेकिंगला चाललोय. ठीक आहे? किंवा अशी चर्चा चाललेली आहे, की आपल्याला ट्रेकिंगला जायचंय. आपण ट्रेकिंगला जायचं का छानपैकी झूमध्ये फिरायला जायचं? मग ही चर्चा ज्यावेळेस ग्रुपमध्ये चाललेली असते ना, तर मग प्रत्येकाचं त्याच्याविषयी वेगवेगळी मतं येतात. मग कोणी म्हणतं एक ग्रुप म्हणतो आपण जाऊयात. पण या सगळ्या विषयामध्ये आपल्या मनात काय चाललेलं असतं? म्हणजे मी जर त्या डिस्कशनचा भाग असेल, तर माझ्याकडे काय चाललेलं असतं मनामध्ये, की अरे मागच्या वेळेला मी ट्रेकिंगला गेलो होतो. मग मी माझी स्मृती बघतो. स्मृतीमध्ये अरे पायांचं ओपिनियन त्यावेळेस काय आलं होतं? अरे जाम दमछाक झाली होती. दुसरे 2 दिवस पाय जाम दुखले होते. ठीक आहे. परंतु ह्या ट्रेकिंगमुळे दुसरा एक फायदा माझ्या स्मृतीपटलावरती आहे. माझ्या हार्टबीट चेक झाल्या होत्या. माझा फिटनेस चेक झाला होता आणि जो माझ्याकरता उपयुक्त होता.
पण दुसरा इंद्रियांना जो आलेला अनुभव आहे, त्याची जी झालेली दमछाक आहे, त्याची जी झालेली धडपड आहे, याच्यामुळे मग इंद्रिय एक नवीन चित्र निर्माण करायला सुरुवात करतात. आणि ते चित्र असं असतं की अरे, त्यावेळेला आपण गेलो होतो ना, त्यावेळेला खूप दमछाक झाली होती, दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी टाकावी लागली. परंतु याच्यातला जो दुसरं ओपिनियन पण जे आहे ना, जे चित्तामध्ये स्टोअर्ड आहे, जे मन शोधून काढतं की अरे, आपल्या फिजिकल टेस्ट झाला, आपल्याला छान वरती जाऊन आपली हेल्थची कॅपॅसिटी कळली, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या. हे सोयीस्कररित्या मन इग्नोर करतं. म्हणजे मन त्याला जे आवश्यक आहे तेवढीच इन्फॉर्मेशन प्रोसेस करतं. मग हे झालं फक्त ट्रेकिंगच्या बाबतीतलं. असंच आपण एखाद्या गोष्टीविषयी, प्रसंगाविषयी निर्णय घेताना मन हे इंद्रियांशी संगनमत करतं आणि इंद्रियांना जे अनुकूल वाटतंय तसा निर्णय घेण्याकडे त्याचा जास्त कल असतो आणि मग तो बुद्धीला आहे ना, त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन फीड करतो. की नाही अरे, ट्रेकिंगला गेला ना, की दुसऱ्या दिवशी सुट्टी घ्यावी लागते, मग ऑफिसमध्ये प्रॉब्लेम होतो. लक्षात येतंय कशा पद्धतीने आपलं मन आपल्याशीच खेळतं. आणि हा त्याचा खेळ आपण डिटॅच्ड होऊन पाहायला शिकायला हवा. म्हणजे आपल्याकरता उपयुक्त काय आहे, हे कळतं. आणि मग अशा अनुकूल आणि प्रतिकूल संवेदना आणि लहानपणापासून आपल्याला मिळालेलं इनपुट, मग ते विचार, विश्वास आणि माहिती. तुम्हाला लहानपणापासून 3 प्रकारचे इनपुट मिळत आली आहेत. एक आले विचार, मग विचारांमध्ये कॅटेगरायझेशन होतं संस्कार, उद्दिष्ट, पर्पज, जीवनात तू काय स्वप्न बघायला हवीस, काय नाही, अशा आशयाचं. दुसरा येतो विश्वास. विश्वास आपल्याला ना खूप कष्ट करावे लागतात, त्याशिवाय यश मिळत नाही. पैसा खूप जपून वापरायचा असतो. खूप पैसा वापरला की लोकं आपल्याला चुकीचं समजतात. असे काही काही विश्वास. आणि तिसरं माहिती. माहिती म्हणजे हां, अरे आपण असे आहोत, आपले असा-असा टाइप आहे. आपण हे असंच करायला हवं, आपण हे तसंच करायला हवं. या संदर्भातली माहिती. अशा 3 पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या घरातून मिळते आणि आपल्या इंद्रियांकडून आपण स्वतः गॅदर केलेली इन्फॉर्मेशन. या 2 पद्धतीच्या इन्फॉर्मेशननुसार आपण स्वतःची एक इमेज तयार करतो. जी आपल्या सोयीची असते. आपल्या उपयोगाची असते का नाही माहीत नाही. पण आपल्या सोयीची असते हे मात्र नक्की. मग ही जी इमेज आहे ना, हिला काहीतरी हवं असतं. तिला सारखं काहीतरी हवं असं वाटत असतं. ते मनासारखं वाटणं आणि मग ते झालं नाही, की मग दुःख वाटायला येतं. बरोबर आहे. मग असं मनाला काय-काय वाटतं बरं? तर मग मग पहिल्या ओळीकडे जाऊयात. मन तुलनेमध्ये अडकतं. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा गाभा एकत्र करतं आणि मग तुलनेवरती जातं. ते जायच्या आधी त्याचं 3 कॅटेगरीमध्ये गोष्टी डिफाईन होतात. मी, मला आणि माझं. आणि हे मी, मला आणि माझं ह्या तिन्हीचं ओझं जीवदशा धारण करते आणि मग तिला असं वाटतं, मला ना असं वाटतं, मला ना असं असायला हवं, माझं ना असं असतं. ह्या तिन्हीच्या भेंडोळ्यामध्ये जीवदशा अडकते. आणि मग अशी ही अडकलेली जीवदशा ज्यावेळेस तुलनेकडे जाते, तुलना करते, त्यावेळेला त्या तुलनेमध्ये ज्यावेळेस तिच्या पदरी खिन्नता येते, निराशा येते, त्यावेळेला
नीती अनितीचा विवेक बोथट होतो आणि माणसामध्ये ही अति स्वार्थ जागृत होतो. त्याच्यामध्ये अभिलाषा जन्माला येते. मग ती द्रव्याविषयी असो, मग ती प्रतिष्ठेविषयी असो, ज्या लोकेशणा, दारेशणा आणि धनेशणा या 3 ऐषणा ज्या आपण बघितल्या, या 3 ऐषणा ह्यांचा मी, माझं आणि मला हे जे आपण समजतो, स्वतःची जी आपण एक सेल्फ इमेज क्रिएट करतो ना, या सेल्फ इमेजच्या अनुषंगाने आपल्या या ऐषणा डिफाईन होतात. आणि मग या ऐषणा आपल्या जीवन जगण्याच्या प्रयत्नांचा ड्रायव्हिंग फोर्स बनतात. मग जीवन हे काहीतरी हवंय, काहीतरी कमी आहे, ह्या दृष्टिकोनातून जीवनाकडे बघायचं, का मला अमूल्य असा मिळालेला देह आहे, जे अमूल्य आहे. मी जो घेणारा श्वास आहे, जोही अमूल्य आहे. अशा 2 अमूल्य गोष्टी माझ्याकडे आहेत. तर माझ्याकडून अमूल्य असंच काहीतरी निर्माण झालं पाहिजे. मग मी कोणत्याही क्षेत्रात काम करत असू दे, मी साधा प्लंबर असेन किंवा साधा मूर्तिकार असेन किंवा मी आय-टी मधल्या मोठ्या हुद्द्यावर काम करणारा एखादा अधिकारी असेन, परंतु माझ्यातून जे जन्माला येईल, ते अमूल्य असेल, ते एक्सलन्स असेल, ते एक्सलंट असेल, ते उत्तम असेल आणि ते माझ्या पूर्वीच्या कामापेक्षा क्षमस्व, अधिक अधिक उन्नत झालेलं असेल. म्हणजे आज मी करतोय त्याच्यापेक्षा उद्या मी अधिक उन्नत आहे, उद्या मी अधिक उत्तम आहे. असं माझ्यातलं उत्तम, माझ्यातला एक्सलन्स मी खरंच पर्सीव्ह करू शकतोय का? का मी फक्त माझं आणि मला या लिमिटेड मर्यादेमध्ये अडकून, तुलना करून फक्त आणि फक्त माझ्याकडे दुसऱ्यापेक्षा जे कमी आहे, ते मिळवण्याच्या दृष्टीने माझ्या कर्माची गती ठरवतोय, माझ्या प्रयत्नांची दिशा ठरवतोय आणि ती अशा पद्धतीने जाते, की जिथे नीती-अनितीचा विवेक बोथट होतो, अभिलाषा जागृत होते आणि मग या सगळ्यातून माणसाची निर्णय क्षमता चुकते आणि निर्णय क्षमता चुकली, की माणूस बाय डिफॉल्ट पापाची निर्मिती करतो. आणि पाप निर्माण करतो म्हणजे काय करतो मनुष्य? तर मनुष्य पतनाच्या दिशेने वाटचाल करतो. आता इथे आपल्याला अति, स्वार्थ आणि बुद्धी आणि पाप हे 4 शब्द या ओळीतले नीट समजून घ्यायचेत. अतिचा उद्रेक हा कंपॅरेटिव्ह माइंडसेट किंवा चुकीच्या अंडरस्टँडिंग मधून, चुकीच्या केलेल्या फीड मधून निर्मिती होते. आता स्वार्थ, स्वार्थ याचा जो अर्थ आहे, याला स्व अधिक अर्थ असं जर आपण या शब्दाची फोड केली, तर स्व आणि अर्थ. आता अर्थ म्हणजे सुद्धा पुन्हा
स्वार्थ स्व अधिक अर्थ. अर्थ याला आपल्या संस्कृतीने 4 महत्वाच्या पुरुषार्थांमध्ये स्थान दिलेलं आहे. आणि आपली संस्कृती असं सांगते की अर्थाचा पाया हा धर्म असला पाहिजे आणि आपल्या कामनांना दिशा असली पाहिजे ती मोक्षाची. म्हणजे काय? तर आपण जो अर्थ निर्माण करणार आहोत, त्याला धर्माचा पाया पाहिजे. म्हणजे दर दिवसाला ध्रुव धारयति इति धर्मः. जीवाच्या निकोप वाढीकरता जे उपयुक्त ठरतं तो आहे धर्म. मग आपल्या स्वतःची उन्नती, आपल्या स्वतःची उत्क्रांती कालपेक्षा आज अधिक चांगली कशी होईल, अधिक सक्षम कशी होईल, ह्या दिशेने माझ्या प्रयत्नांची गती आहे का? कारण त्याच्यातून मग जन्माला येणार आहे ते येणारे मूल्य. म्हणजे मी जितका उन्नत होईन तितका जास्त उपयुक्त होईन आणि जितका जास्त उपयुक्त होईन तितकं जास्त माझं मूल्य वाढत जाणार आहे. पण मला उपयुक्त होण्याकरता मला स्वतःमध्ये सुधारणा दररोज करायला पाहिजेत. मला नवीन शिकायला हवं. जे जुनं चाललंय त्यातलं जे अयोग्य आहे ते सोडून द्यायला हवं. या सगळ्या गोष्टी मला नित्य नियमाने करायला हव्यात. परंतु ज्या वेळेला हे असं करायला पाहिजे, पण ज्या वेळेला मन, मी, माझं आणि मायसेल्फ ह्या तिन्हीचं ज्या वेळेस अति या सगळ्याला कनेक्शन मिळतं ते कंपॅरिझनचं, हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेला माणूस स्वतःला, जसं मी पहिल्यांदा म्हटलं तसं, माणूस स्वतःला परिस्थितीचा शिकार झालोय अशा सो कॉल्ड सेल्फ डेव्हलप्ड इल्युजनरी इमॅजिनेशन मध्ये अडकतो की माझ्यावर खूप अन्याय होतोय, मला प्रत्येक वेळेला संधी डावलली जातीये आणि त्यामुळे माझी कशी प्रगती होत नाहीये, माझ्यावर कसा अन्याय होतोय, असं त्यानेच स्वतः निर्माण केलेल्या इल्युजनरी वर्ल्डमध्ये तोच स्वतःला बांधून घेतो. आणि मग याच्यातून बाहेर पडण्याकरता तो एकतर लोकांना दोष देतो की तुमच्यामुळे असं घडतंय, त्यांच्यामुळे तसं घडतंय, म्हणून मला असं करता येत नाही, म्हणून मला तसं करता येत नाही, माझी प्रगती या व्यक्तीमुळे खोंडली, त्या परिस्थितीमुळे खोंडली, या बॉसमुळे असं झालं. पण आज मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, तुमच्या प्रगतीच्या आड जे येतात ते फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः असतात. आणि त्याच्यातूनही आणखीन सूक्ष्म असतं ती तुमची विचार करण्याची पद्धत. त्याच्यातूनही आणखीन सूक्ष्म असतं तुमची बघण्याची दृष्टी. हा इथपर्यंतचा सगळा प्रवास लक्षात येतोय का तुमच्या काय चाललंय? हे सगळं काय घडतंय? बरं, हे तुम्हाला तुमच्या जीवनाशी सुसंगत वाटतंय का? का हे खूप थोडं छान, विसंगत वाटतंय? खूप छान कळलं, खूप छान. सुसंगत आहे. हम्म. आतून हादरून गेलोय की असंच आपण वागत असतो. नाही, ह्यात हादरून नाही जायचं. आजपर्यंत माहिती नव्हतं इतकंच. घाबरायचंय कशा करता? नाही म्हणजे योग्य आता शब्दात आयुष्य आम्हाला संपत सुचत आलं, नव्हतं सर. आयुष्य संपत आलं. एक मिनिट. नाही, असं काही नाही. कसं काय आयुष्य संपतंय? नाही संपत अजून आयुष्य. नका काळजी करू.
हा जे बोला वाटत उत्तम. होतं ना सर, जे हा वाटत होतं ना ते तुम्ही योग्य शब्दात मांडल्यामुळं गोंधळ कमी झाला आणि स्पष्ट झालं चित्र की काय होतंय नेमकं. हे तर हम्म. आपल्याला समजत होतं, हे असं होतंय, आपण असं करतो, आपण अध्यात्म मार्गावर चालल्यावर विश्वास ठेवूनच करायला पाहिजे, पण तुम्ही ते खूप सुस्पष्ट शब्दात सांगितलं. हम्म. बर. मग अति होतं म्हणजे काय होतं, तर माणसाला एका विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची आणि एका विशिष्ट पद्धतीने जीवन जगण्याची सवय होते आणि तो त्याच्या आहारी जातो. आणि एखादा माणूस एखाद्या गोष्टीच्या आहारी गेला ना, की तो काय करतो माहितीये? तो बदलाला विरोध करतो. आणि स्वतः भगवान सांगून गेले, चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट थिंग. बदल नित्य आहे. आणि जे नित्य आहे त्याचा विरोध आपण करतो. म्हणजे आपणच आपल्या आयुष्यातला हा पहिला संघर्ष जन्माला घालतो. गंमत येते लक्षात. मग आपल्या आयुष्यातल्या संघर्षांची उत्पत्ती आहे, त्याला जे जन्माला घालणं आहे, ते करण्याचं पहिलं काम आपण स्वतः करतोय. कारण आपण बदलाला विरोध करतो. मग हे ज्यावेळेस आहारी जाणं होतं, स्व म्हणजे स्व जर स्वमध्ये स्थित होण्याच्या दिशेने चाललेला असेल ना, तर जीवनाचा खरा अर्थ माणसाला उलगडतो. पण ज्यावेळेस स्व हा या इमॅजिनरी वर्ल्डच्या दिशेने चाललेला असतो, त्यावेळेला माणूस एका इल्युजनरी सेल्फ डेव्हलप कॉन्सेप्टमध्ये स्वतःच्या संकल्पनेमध्ये अडकून राहतो, त्याच्या आहारी जातो, बदलाला विरोध करतो, चुकीच्या सवयी अंगी बाणतो आणि त्यात तो दमतो. त्याची खूप दमछाक होते. पहिली दमछाक दुसऱ्याच्या नजरेमध्ये स्वतःला चांगलं म्हणवून घेण्याकरताची दमछाक. दुसऱ्याने मला छान म्हणावं. अरे तुम्ही दुसऱ्याला उपयोगी असाल तर त्यांच्या दृष्टीने तुम्ही छान आहात. मग तुम्हाला छानच व्हायचं असेल तर मग एक दोघांकरता कशाला, सगळ्यांकरता छान व्हा. सगळ्यांकरता छान झालं तर सगळं विश्व तुम्हाला छान म्हणेल. उपयुक्त व्हा. आणि उपयुक्त व्हायचं असेल ना, तर उपयुक्ततेचा मार्ग हा स्वधर्माचरणात दडलेला आहे. स्वधर्माचा पाया तुमचं कर्तव्य पालनात आहे. कर्तव्याचा पाया तुम्हाला तुमच्या रोलविषयी असलेल्या सुस्पष्ट कल्पनेमध्ये दडलेला आहे. त्या सुस्पष्ट कल्पनेचा पाया तुम्हाला माहिती आहे का, क्लॅरिटीमध्ये दडलेला आहे. क्लॅरिटीचा पाया तुमच्यातल्या स्थिरतेशी जोडलेला आहे. स्थिरतेचा पाया हा तुलनेसोबत जात नाही. तुलना तुम्हाला अस्थिर करते. मग चित्र धूसर होतं. मग निर्णय चुकतात. तुलना करायची असेल तर स्वतःच्या काल मी कसा होतो. आता मला जर करायचं असेल तर अरे मी मागच्या स्वाध्यायात काय बोललोय ते लोकांना समजायला थोडं जड जात आहे का, मी आणखीन सोपं कसं करू शकतो, मी आणखीन 10 उदाहरणं कुठून शोधून आणू शकतो ज्यामुळे ते अधिक इफेक्टिव्ह, अधिक इम्पॅक्टफुल आणि अधिक लोकांना त्यांच्या जीवनात उतरवायला कसं सोपं करून देता येईल. आणि हे जर मला करता येत नसेल each passing day, तर then that is my failure. सो माझी कंपॅरिझन, माझी स्पर्धा ही माझ्याच परफॉर्मन्सची असली पाहिजे, ना की दुसऱ्याच्या.
आणि माझा परफॉर्मन्स जितक्या जास्त लोकांना उपयुक्त होणार आहे तितका जास्त तो प्रभाव पाडणारा असणार आहे. उपयुक्त आणि प्रभाव हे दोन्ही हातात हात घालून जातं. तुम्ही प्रभावाच्या मागे जाता पण उपयुक्तता विसरून जाता. हे कॉज आणि इफेक्ट आहे, कार्य-कारण भाव आहे. काय कार्य घडल्यावरती काय कारण घडून येईल किंवा काय कारण घडल्यावरती इफेक्ट मिळेल ह्याचं ही क्लॅरिटी ही स्थिरतेतून जन्माला येते. मग अशी जी बुद्धी आहारी गेलेली अतिबुद्धी जी आहे, अतिस्वार्थ बुद्धी याच्यातून पाप जन्माला येतं. पाप साठतं किंवा पाप साचतं. आता पाप म्हणजे काय आहे? पाप म्हणजे काय आहे बरं? तर पापाची व्याख्या आपण पाप संकल्पामध्ये बघितलेली होती. तर त्याच्यामध्ये प अधिक आप. प म्हणजे पतन आणि जे पतनाच्या दिशेने घेऊन जातं. ती कुठलीही गोष्ट त्याला पाप आपण म्हटलं. मग कुठल्या गोष्टी आपल्याला पतनाला घेऊन जातात? प्रगतीची व्याख्या आपण काय म्हटली, की प्रगतीची व्याख्या आपण स्वतःच्या मागच्या परफॉर्मन्सशी स्वतःची तुलना करून दरवेळेला उत्तम व्हावं, एक्सलंट व्हावं. या उत्तमाच्या ध्यासामध्ये काय काय आडवं येतं? तर पहिली गोष्ट जी आडवी येते ती आपली सवय. सकाळी उठून व्यायाम करायला पाहिजे हे माहिती आहे. शरीर हे चांगलं असलंच पाहिजे. कारण शरीरच आहे जे आपल्याला साधने करता आवश्यक आहे. पण हे कळतं. पण मग अंमलात का येत नाही? आणि जर आपण मरेपर्यंत फिट असलो, सिक्स पॅक बॉडी असली, चांगले धडधाकट असलो, तर काय दुःख होणार आहे कोणाला? नाही होणार आहे. पण आपण काय म्हणतो? नाही अरे आता वय झालं, आता करून काय उपयोग? अरे असं थोडीच आहे. का नाही करून उपयोग? माझा देह जर शेवटच्या क्षणापर्यंत ठणठणीत असेल, मी जर भरपूर काम करू शकत असेन, तर त्याच्यात वावगं काय आहे? आणि ह्याची गडबड कुठे दडली आहे माहिती आहे का या सगळ्याची? या सगळ्याची गडबड दडली आहे. संजीवजी म्यूट कराल का? किंवा मला को होस्ट कराल का? झालं झालं का? हो हो हो. या मी स्वतःचा देह चांगलं का ठेवू नये? याच्याविषयी मी इतका उदासीन का असतो? ह्याची जी गडबड दडली आहे ना, ती अशात दडलेली आहे, की माझ्यामध्ये आयुष्याचं एक रॉंग अंडरस्टँडिंग फीड इन केलंय. ते असं आहे, की मी इतके वर्ष काम केलं ना, की येस झालं. मग मी संपत्तीची निर्मिती नाही केली तरीही चालेल. किंवा मी आता रिटायर्ड होणार आहे, त्यामुळे आता इथून पुढचं माझं आयुष्य निवांत ऐशोआरामात असणार आहे. आणि निवांत ऐशोआराम म्हणजे काय? तर फक्त इंद्रियांना त्यांना जसं वागायचंय तसं वागून देणं, त्यांना स्वैर सोडणं, ही ऐश आणि आरामाची व्याख्या आपल्यावरती थोपवली गेली आहे किंवा आपल्यावरती इम्बाईब केली गेली आहे. आपल्या 3 पिढ्या किंवा 4 पिढ्या मागे जाऊन बघितलं तर आपले आपल्याच पिढीतील लोक शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होते. मग हा कर्मातला खोटेपणा आणि हा दांभिकता कशी काय जन्माला आली आपल्याकडे?
तर ही जन्माला आली या चुकीच्या सवयी, या चुकीच्या हॅबिट लूप मध्ये आपण अडकल्यामुळे. आणि मग तो हॅबिट लूप काय आहे, तर तो आपल्याला पतनाकडे घेऊन जातो. म्हणजे आपल्यातून बेस्ट व्हर्जन निर्माण होऊन देत नाही, आपल्याला अडकवून ठेवतो. मग याच्यामध्ये आपण जे विषय कंझ्युम करतो, जो आपला कन्झम्पशन पॅटर्न आहे, तो जसा आहे तसाच राहतो. त्याच्यामध्ये परिवर्तन घडत नाही आणि बदल तर नित्य आहे. त्यामुळे आपल्याला नवीन नवीन माहिती, नवीन नवीन स्वतःविषयीच्या नोंदी, स्वतःचे स्किल एन्हान्समेंट आणि त्या वाढलेल्या स्किलचं अधिक अधिक लोकाभिमुखीकरण करणं ही आपल्या जीवनाची अनिवार्यता आहे. परंतु नोकरी आणि रिटायरमेंट या माइंडसेटमुळे आपल्याला जीवनाची आपण अशी धारणा करून घेतली आहे की इथून इतकं केलं की बस, मी खूप केलं आयुष्यात, आता पुढे काही करायची गरज नाही. पण असं नाहीये. उलटं ज्या क्षणी तुम्ही रिटायर्ड होता ना, त्यावेळेस तुम्ही ज्ञानाचे एक पुंज असता. त्यावेळेला तुम्ही परिपक्व झालेलं एक आम्रफलासारखे असता. तुमची उपयुक्तता तुमच्या परमोच्च बिंदूवरती असते. आणि तुम्ही एका परिवर्तनाच्या उंबरठ्यावरती असता. परिवर्तनाचा उंबरठा म्हणजे काय? तर नवीन पिढीचं ॲस्पिरेशन आणि जुन्यांचा अनुभव याचा योग्य ब्लेंड तुम्ही पुढच्या पिढीला, म्हणजे क्षितिजावरती खुणावत असलेली नवी शिखरं आणि ती शिखरं पादाक्रांत करायला लागणारी शिदोरी, जी शिदोरी तुमच्याकडे आहे, शिखरं लोकांना दिसतायत, तर ही शिदोरी या लोकांकरता कशी उपयुक्त करता येईल, या दिशेने तुमचं मार्गक्रमण असतं किंवा असायला पाहिजे. त्याऐवजी तुम्ही सुखलोलुपतेकडे प्राधान्य देता. सुखलोलुपता तुम्हाला जास्त उपयुक्त वाटते. आणि ह्याचा आजकालचा समज असा आहे, की मी 40शी पर्यंतच काम करणार आहे आणि मी माझा एक बँक बॅलन्स बनवणार आहे, माझं एक कॉर्पस असणार आहे आणि मग मी काय करणार आहे, बस ऐश करणार आहे. आणि ऐश करणार म्हणजे काय? तर मी काहीतरी जग फिरत बसणार, वेगवेगळ्या ठिकाणचे जाऊन पदार्थ खाणार. या ऐश करण्यामध्ये कोणी असं नाही म्हणत, की मला कुठेतरी राहायला जायचंय, तिकडची चांगली वेगळी विद्या शिकायची आहे. मला स्वतःला बदलायचंय, मला स्वतःचं बेस्ट व्हर्जन व्हायचंय. आता माझी सांपत्तिक भूक, तो स्ट्रेस कमी झालाय, तर मी ह्या बॉडीला अधिक सक्षम कसं करू? ह्याविषयी कोणी नाही बोलत. कारण आपल्यामध्ये एक छान पद्धतीने समजूत रुजवली गेली आहे. ती अशी आहे, की इंद्रियांना जास्तीत जास्त सुखी ठेवलं, इंद्रियांना जास्तीत जास्त छान ठेवलं, म्हणजे तुम्ही प्रगत आहात, म्हणजे तुम्ही ग्रेट आहात, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांपेक्षा खूप भारी आहात. आणि मग ह्या तुलनात्मक माइंडसेटमधून दुसऱ्यापेक्षा बेटर होण्याच्या धडपडीतून ह्या बुद्धीचा नीती आणि अनीतीचा विवेक ढळतो आणि अशा चुकीच्या पद्धतीच्या विचार शृंखलेचा आपण शिकार होतो, ज्याचा परिपाक चुकीच्या सवयी निर्माण करण्यामध्ये लागतात. आणि मग पाप निर्माण होतं म्हणजे काय होतं? एक सवय जन्माला आली ना, की त्याच सवयीमध्ये माणूस अडकत राहतो. त्याच्यातून तो स्वतःला बाहेर काढून स्वतःला वृद्धिंगतच करू शकत नाही. माझ्या अंडरस्टँडिंग नुसार पाप हे पहिल्यांदी समजेमध्ये जन्माला येतं. माझी समज जर बदलली ना, तर माझ्याकडून पाप होणारच नाही. आणि तिचा पाया हा स्वार्थ आहे, ज्या स्वार्थाच्या मुळाशी कंपॅरिझन आहे आणि ज्या स्वार्थाच्या मुळाशी स्वतःविषयीचं असलेलं अज्ञान आहे. ह्या जगतामध्ये तुम्हाला
सुख आणि दुःख कोणीच देऊ शकत नाही. आणि बाह्य परिस्थिती तुम्हाला जर सुख आणि दुःख करत असेल तर एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या आतल्या भावना या अँप्लिफाय होत आहेत बाहेरची परिस्थिती बदलल्यामुळे. दुसऱ्याचं काहीच अडलेलं नाहीये. दुसऱ्याचं जीवन आजपर्यंत तसंच चालत आलं, तसंच चालतंय. पण गडबड तुमच्या आतमध्ये होते. सो काम तुम्हाला तुमच्यावर केलं पाहिजे, ना की दुसऱ्याला सुधारण्यावर. दुसऱ्याला सुधारावं असं वाटणं हा आपला कमकुवतपणा आहे. किंवा दुसऱ्याशी कंपॅरिझन करून स्वतःच्या जीवनाचे मापदंड ठरवणं हा आपल्या जीवदशेचा कमकुवतपणा आहे. थोडं हार्श बोलत असेल तर माफ करा. आणि अधिक स्पष्ट बोलत असेल तरी सुद्धा माफ करा. परंतु हेच वास्तव आहे ज्याच्यामुळे आपण नीती अनितीचा विचार सोडून योग्य अयोग्य विवेक गमवून आपण असे निर्णय घेत चाललोय एकावर एक की ज्यामुळे आपले चुकीचे हॅबिट पॅटर्न तयार होत आहेत. आणि हे चुकीचे हॅबिट पॅटर्न आपल्याला आपल्या बेटर व्हर्जन पासून दूर ठेवतायत. मगाशी आपण समजून घेताना म्हटलं, परिस्थिती माणसातला पुरुषार्थ जागृत करते, त्याचं बेस्ट व्हर्जन जागृत करते, ना की त्याला कमकुवत बनवते. संकट असतील, परीक्षा असतील, हे माणसाला अधिक आणि अधिक पक्वही बनवतात आणि त्याचं चारित्र्य निर्माण करतात. आणि चारित्र्याचा दागिना हे बुद्धीचं तेज असतं. आणि बुद्धीचं तेज हे कंपॅरिझन मधून जन्माला येत नाही, तर स्वतःच्या बेस्ट व्हर्जन मधून, स्वतःच्या उन्नयनातून ते जन्माला येतं. आणि स्वतःचं उन्नयन करणं म्हणजे काय, तर मला मिळालेली कर्मेंद्रिय, मला मिळालेली ज्ञानेंद्रिय ह्यांचा मी अधिक योग्य पद्धतीने कसा वापर करू शकलो पाहिजे, रादर दॅन त्यांना सुखासीनतेकडे झुकवण्यापेक्षा त्यांची उपयुक्तता वाढण्याकडे माझा कल असला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी सुखासीनतेकडे घेऊन जातो ना, तर मग ह्या चुकीच्या लागलेल्या सवयींमुळे भोगला मी जातो. म्हणून तिसरं वाक्य जे समर्थांनी लिहून ठेवलंय ना, ते असं आहे की घडे भोगणे पापते कर्म खोटे. मग असं हे जे पाप आहे ना, या ज्या चुकीच्या सवयी आहेत, चुकीच्या पद्धतीने माझी जीवनशैली आहे ना, ती माझा उपभोग घेतेय. माझा उपभोग घेतेय म्हणजे मला सारखं उपयुक्त होण्यापासून परावृत्त करतेय. कारण ज्यावेळेस मला उपयुक्त व्हायचं असतं ना, त्यावेळेस मला कॉन्ट्रिब्यूट करायचं असतं. आणि ज्यावेळेस मी कॉन्ट्रिब्युशनच्या दिशेने जातो ना, त्यावेळेस माझं कन्झम्पशन बाय डिफॉल्ट कमी होतं. आणि सध्याची सगळी विचारधारा ही कन्झम्पशन ओरिएंटेशन मध्ये आहे, ना की कॉन्ट्रिब्युशन ओरिएंटेशन मध्ये. सो तुम्हाला जर कन्झम्पशन कडून कॉन्ट्रिब्युशन कडे जायचं असेल, तर स्वतःला, स्वतःचं कन्झम्पशन, स्वतःचे हॅबिट पॅटर्न नीट विचारपूर्वक बदलावे लागतील. स्वतःच्या क्षमतांचा पुन्हा त्या कशा वृद्धिंगत होतील. जसं आपण पेन्सिलला शार्प करतो ना, तसं माझी ज्ञानेंद्रिय, माझी कर्मेंद्रिय, मी वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती असू देत, ती माझ्या शरीराच्या क्षमतेनुसार शार्प असायलाच हवीत.
त्यांना मी वारंवार शार्प करत ठेवायलाच हवं. आणि जीवनातली एक संकल्पना, 2 संकल्पना आज आपण खोडून टाकायच्यात. रिटायरमेंट असं काही नसतं. हे मिथ्या आहे. आणि आपल्याला जर 2 मौल्यवान गोष्टी या निसर्गाने, त्या दैवी शक्तीने जर दिलेल्या आहेत, तर आपल्याकडूनही मौल्यवान गोष्टीच परत दिल्या गेल्या पाहिजेत. पहिली अमूल्य गोष्ट दिलेली आहे, जी या सगळ्यात युनिक आहे, तो म्हणजे तुमचा देह. तुमच्या कॉम्बिनेशनचं गॅजेट दुसरं या 800 करोड जनतेपैकी कोणीच नाहीये. सो यू आर युनिक अँड यू आर स्पेशल. आणि दुसरी युनिक आणि स्पेशल गोष्ट तुम्हाला दिली आहे, तुमचा श्वास, तुमच्या श्वासाचा तुमचा लय, तुमचा रिदम. या 2 गोष्टी त्यांनी तुम्हाला स्पेशल दिलेल्या आहेत. तर मग तुम्ही रिव्हर्स देतानाही उत्तमच दिलं पाहिजे. मग भले तुम्ही स्वयंपाकघरात भाजी करत असाल, पण ती सर्वोत्तम कशी होईल? ती खाल्ल्यावरती माझ्या कुटुंबाला समाधान कसं मिळेल, ह्या उत्तमाचा ध्यास असावा. एक्सलन्स शुड फॉल इन ईच पार्ट ऑफ अवर लाईफ. मी जे काम करेन, ते काम ह्याचा दर्जा हा उत्कृष्टच असला पाहिजे. ऋषी प्रभाकरजी नेहमी सांगायचे, आपल्या चप्पल काढण्यावरून माणूस कळतो. त्यांनी लीडर आणि फॉलोअर अशी SSY मध्ये एक संकल्पना सांगितली होती. तर खरंच मी तसा जगतोय का? माझ्या जीवनाच्या जगण्याचा आयाम, माझ्या जीवनाच्या जगण्याचा आधार तसा आहे का फक्त माझ्या शरीराला छान जितक्या जास्त सुखांमध्ये मी ठेवीन तितका सुंदर आणि तितकी जास्त माझी प्रगती आहे. आणि मग ही प्रगती दाखवण्याच्याच लूपमध्ये मी सतत अडकून जातो, अडकून पडतो. आणि या अडकलेल्या गोष्टींना मी जीवन असं म्हणतो. आणि हे अडकणं घडतं पास्टमधले अनुभव आणि फ्युचरमधली आशा. पण जीवन तर या वास्तवामध्ये आहे. जीवनाचं नावच हा क्षण आहे. कारण जीवन इथे घटित होतंय. पण मी ह्या क्षणाचा आधार बनवलाय माझा पास्ट आणि फ्युचर विषयीची आशा आहे. मग मी खरंच जीवन जगतोय. मी नवीन संकल्पनांना, मी नवीन इनोव्हेशनला वाव देतोय. ज्याचं त्यांनी चिंतन करायचं आहे. मग घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. याला खोटेपणा म्हणताय तुम्ही. तेच मग तुम्हाला कंटाळा येतो आयुष्याचा. मग तुम्हाला असं वाटतं लेट्स गो फॉर अ ब्रेक. जरा कुठेतरी फिरून येऊ आपण. मग एकदम आपण फ्रेश होऊन येऊ. आणि मग एकदा आपण फ्रेश झालो ना, की पुन्हा नव्याने आयुष्याला म्हणजे अरे बास एक नवीन ऊर्जा घेऊन येऊ. आणि ती बाहेर गेल्यावर आपल्याला मिळेल. पण असं काही होत नाही. कारण तुम्हाला मिळणारी ऊर्जा ही बाहेर नाहीये, ती तुमच्या आतमध्ये आहे. आणि ती तुम्हाला तुमच्या स्वधर्माचरणातून मिळणार आहे. स्वधर्माचरण ज्यावेळेस तुम्हाला क्लॅरिटी मिळेल, त्यावेळेला तुम्हाला तुमचं कर्तव्य आणि स्वधर्माचरण कळेल. आणि क्लॅरिटी करता स्थिरता आवश्यक आहे. स्थिरतेकरता दुसऱ्याला कंपॅरेटिव्ह माइंडसेट, दुसरा कसा चूक आणि दुसऱ्याला मी कसा सुधारेन याच्यापेक्षा मी कधी अधिक प्रगल्भ होईन, जेणेकरून मी त्यालाही माझ्यात सामावून घेईन. आणि त्याला त्याचं बेस्ट द्यायला मी मदत करेन. त्याला उपयुक्त होईन. मग ज्यावेळेस या ह्याच्यात जाऊ ना, त्यावेळेस माझ्याकडून जे कर्म घडेल ना, ते फक्त मेकॅनिकल कर्म नसेल. त्या कर्मामध्ये मी माझं जीव ओतलेला असेल, कारण त्या कर्मात मी स्वतः असेन. आणि त्याच वेळेला मी जीवन खरं जगेन. आणि मग मला जगण्याचं समाधान मिळेल.
येतंय का लक्षात? आत्ता आयुष्याकडून, या ऍक्टिव्हिटीकडून तुम्ही भोगले जाताय. या ऍक्टिव्हिटी तुमचा भोग घेतात. तुम्ही आयुष्याचा भोग नाही घेतात. आणि या ऍक्टिव्हिटीचा आधार आहे तुमचा पास्ट, तुमची पूर्व कर्म आणि तुम्हाला भविष्याविषयी असलेली आशा. आता घडे याचा अर्थ प्रारब्ध, नीती किंवा पूर्वीचं. मी थोडा याचा वेगळा अर्थ काढला, मला लागलेल्या चुकीच्या सवयी. कारण बॉडी जी आहे ना, ही रिपीटेशन ओरिएंटेशनने काम करते. ते रिपीट करत असते. मग मी काय रिपीट करतोय? माझ्या मानसिक लेवलला काय थॉट रिपीट होत आहेत? माझा इगो दुखावला गेला ते थॉट रिपीट होत आहेत. काल ना मी यार कारल्याची भाजी केली होती, पण यार ती थोडी कडू झाली होती. नेक्स्ट टाइम मी ज्यावेळेस करीन त्यावेळेला तिचा कडूपणा मी आणखीन कसा कमी करू शकतो, की जेणेकरून ती लहान मुलांना सगळ्यांना अशी चवीची वाटेल ना, की बास. करणार आहे ना मी कारल्याची भाजी, तर मग ती बेस्ट का असू शकत नाही? ती सर्वोत्तम का असू शकत नाही, की कारलं सुद्धा प्रत्येकाला छान आवडीने खावंसं वाटेल? असं का मी नाही करू शकत? असा प्रश्न प्रत्येक गृहिणी स्वतःला विचारू शकते. लक्षात येतंय? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, की आपण ज्यावेळेस या चुकीच्या हॅबिट लूपमध्ये अडकतो ना, त्यावेळेस आपल्याकडून जी गडबड होते, ती गडबड अशी होते, की आपल्याकडून व्हॅल्यू क्रिएशन बंद होते. कोणाला जर आयुष्यामध्ये माझे उत्पन्नाचे स्रोत वाढत नाही किंवा माझं मनी जनरेशन वाढत नाही याचा जर विचार पडला असेल ना, किंवा ह्याच्याशी जर स्ट्रगल असेल ना, तर त्यांनी त्यांच्या या हॅबिट लूपवरती काम करावं. व्हॅल्यू क्रिएट कशी करता येईल लोकांकरता याच्यावरती काम करावं. कारण तुम्ही उपयुक्त होत नाही आहात. आणि हे आपल्या संतांनी हे 400-500 वर्षापूर्वी, हजारो वर्षांपूर्वी हे सगळं सांगून ठेवलंय. याचं चिंतन, मनन करायला हवं. आणि जीवनाविषयीच्या संकल्पना एकदा झाडून तपासून घ्यायला हव्यात. प्रत्येकाला आयुष्यामध्ये पैसा हवा. पण पैसा हा फक्त उपयुक्ततेतून निर्माण झाला तरच तो समाधान देतो. अन्यथा आलेला पैसा पैसा म्हणून येतो आणि तो चिंताही वाढवतो. मग चिंता वाढवणारं धन आयुष्यात काय कामाचं आहे? समाधान देणारं धन आयुष्यात उपयुक्ततेचं आहे. ते उपयोगाचं आहे. आपल्याकडे लक्ष्मीची संकल्पना मांडताना गजांत लक्ष्मी अशी संकल्पना मांडली आहे. मग या प्रत्येकाला आपल्याला जीवनामध्ये पैसा हवा असतो. तो असा गजासारखा मस्त आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करता झाला पाहिजे. कंपॅरेटिव्ह माइंडसेट माणसाची चिंता वाढवते. चिंता माणसाला व्यसनाधीन बनवते. व्यसनाधीनता मनामध्ये अशांती निर्माण करते. अशांतीतून निद्रानाश होतो. निद्रानाशामुळे स्थिरता गमावते. स्थिरता गमावल्यामुळे आपल्याला फ्युचर विषयी, स्वतःविषयी क्लॅरिटी येत नाही. क्लॅरिटी आली नाही की माणूस स्वतःचं कर्तव्य आणि स्वधर्माचरण याच्यापासून विन्मुख होतो. अशा सगळ्या गोष्टी एकात एक गुंतलेल्या आहेत. आपल्या उन्नतीच्या मुळाशी आपलं उपयुक्त होणं आहे का आपल्यातला संघर्ष आहे, का आपल्यातला इगो आहे, का आपला वासनापुंज आहे, ह्याचं अवलोकन करणं
अत्यंत अनिवार्य आहे. 1893 साली ज्यावेळेस विवेकानंद अमेरिकेला गेले होते, त्यावेळेस त्यांनी अमेरिकन लोकांना निक्षून सांगितलं होतं, की तुमच्याकडे ही जी वैज्ञानिक प्रगतीचा दिंडोरा तुम्ही पिटता, याच्या मुळाशी वासनेचा ज्वालामुखी दडलाय आणि ज्यावेळेस तो ज्वालामुखी फुटेल आणि बाहेर येईल, त्यावेळेस तो अत्यंत भयानक रूप दाखवणार आहे. आणि तो तुमचाच समूळ नाश करणार आहे. आत्ता जर आपण तिथले काही रिपोर्ट्स बघितले, तिथलं सोशल लाईफ, तिथल्या लोकांचं मेंटल लाईफ ह्याच्याविषयी जर बघितलं ना, तर बहुतांश लोक खूप त्रस्त आणि खूप स्ट्रगल करणारी जाणवतील तुम्हाला. आणि तिथली लोक खूप मोठ्या प्रमाणावरती हे जे काही योग असेल, उपनिषद असतील किंवा या ज्या भारतीय उपखंडामध्ये जन्माला आलेल्या मानवीय मूल्य आहेत, की जी माणसाचं आयुष्य सर्वार्थाने संपूर्ण, परिपूर्ण करण्याच्या दिशेने चिंतनातून जी मूल्य, ज्या प्रॅक्टिसेस जन्माला आल्या, त्या सगळ्यांकडे ह्या वेस्टर्न वर्ल्डचा कल वाढतोय आणि आपण मात्र त्याच्या अत्यंत विपरीत करतोय. त्यांनी ज्या गोष्टीला प्रगती म्हणून वापर केला आणि ते वापरलं आणि त्याच्यातून त्यांचं नुकसान झालं, त्यांच्याच मार्गावरती आपण मार्गक्रमण करतोय आणि खरं तर आपण त्यांच्यापेक्षा जास्त प्रगत असताना सुद्धा आपण स्वतःला प्रगत करायचं किंवा त्या प्रगतीच्या टप्प्यावरती नेण्याची प्रक्रियाच आपण विसरून गेलो होतो. बिकॉज ऑफ रॉंग अंडरस्टँडिंग अबाउट अ लाईफ. मी पूर्वीच्या कुठल्या तरी एका स्वाध्यायामध्ये असेल किंवा कुठेतरी असेल, भारताला सोन्याची चिडिया म्हणायचे. ते इथे सोनं मिळतंय, संपत्ती मिळतंय म्हणून नाही, तर इथल्या वातावरणामध्ये, इथल्या भूमीमध्ये असे संस्कार होते, की त्याच्यातून सामान्य माणसातून असामान्य पुरुषार्थ जन्माला यायचा. अशी विद्यापीठं इथे होती, असे तत्वव्यक्ते इथे होते, अशी जीवनशैली या भूमीतील लोकांची होती. ही समृद्धी असते. की सामान्यातून असामान्यता सुद्धा सहजतेने अभिव्यक्त होऊ शकते. हे संस्कार या मातीचे आहेत. म्हणूनच ही माती या विश्वाला शून्याची देणगी देऊ शकली. पण काळाच्या ओघामध्ये या सगळ्याचं विस्मरण आपल्याला पडलंय. हे आपण विसरून गेलोय. कारण का? याचं उत्तर दडलेलं आहे आपल्याला लावलेल्या चुकीच्या सवयींमध्ये. आणि चुकीची सवय आपल्याला जी लावली आहे, त्याच्या मागे आहेत 4 आर. ते 4 आर आहेत. म्हणजे एखादी गोष्ट समजली कुठल्याही ज्ञानेंद्रियांमार्फत, की ती समजली की पक्की करून घ्या. मग ती वारंवार रिपीट करा आणि तीच रिप्रोड्यूस करा. जर तुम्ही तेच काम त्याच क्वालिटीने करत राहिला, तर तुम्हाला जास्त पैसे कसे मिळतील? नाहीच मिळणार ना. पण तुमचं कंडिशनिंग तसंच करून ठेवलंय. याच्या विपरीत आता दुसरं, आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करायचा आहे, त्याच्यातून एक्सप्लोरेशन होणार आहे. एक्सपेरिमेंटेशन घडतं एक्सप्लोरेशनमधून. एक्सप्लोरेशनमधून घडतं इव्होल्यूशन. इव्होल्यूशन घडलं की क्वालिटी बाय डिफॉल्ट सुधारते. आणि हे जे रिपिटेटिव्ह करण्याचा जो माइंडसेट आहे, याच्यातून आपल्याला स्वतःला आधी मोकळं करायचं आहे. रिपिटेशन कशाचं असावं? रिपिटेशन कुठल्या सवयींचं असावं? तर शरीराची सुदृढता ठेवण्याकरता दररोज व्यायाम करायलाच हवा. त्याच्यात रिपिटेशन असावं. पण
जसं आपण कारल्याच्या भाजीचं उदाहरण बघितलं, तसं जर आपण मी जे काम करतोय तर त्या कामाची गुणवत्ता काल कशी होती आणि आज कशी आहे, याच्यामध्ये मी परिवर्तन घडवून आणू शकतोय का नाही, ह्याच्याविषयी मी चिंतनशील असावं. लक्षात येत आहे का? नाहीतर मी ज्या चुकीच्या सवयी डेव्हलप केलेल्या आहेत त्याच मला भोगत राहतील. मग आपण या 4 ओळीतून काय लक्षात घेतलं, काय घेतलं? ही सगळ्यात पहिली गोष्ट, मला दुसऱ्याच्या द्रव्यावरती, मग पुढीलांचं म्हणजे माझ्या मागच्या पिढीचं, माझ्या जे आप्तजन आहेत आत्ताचे ते, त्यांच्याकडून द्रव्याची अपेक्षाही नसावी आणि त्याची अभिलाषा पण नसावी. आणि माझ्या पुढच्या पिढीला मी एवढ्या द्रव्याचं म्हणजे तुम्ही द्रव्य कमवा याच्याकरता कोणाची मना नाहीये, पण पुढच्या पिढीला संस्कार देताना ते योग्य पद्धतीने पास ऑन करा, म्हणजे त्यांचं जीवन हे चांगलं घडेल, ना की फक्त सुखलोलूप जीवनाकडे त्यांचा कल वाढेल. हे पहिल्या ओळीत समर्थ आपल्याला सांगतायत. दुसऱ्या ओळीमध्ये ते सांगतायत की अतिस्वार्थ बुद्धी, स्वची चुकीची संकल्पना आणि त्याच्यातून फॉर्म झालेला हॅबिट लूप, त्याच्यातून घेतले गेलेले निर्णय, ह्याच्यातून ते आपल्याला परावृत्त व्हायला सांगतात. कारण ते पतनाचा दरवाजा आहेत. आणि त्या पतनातून काय घडलंय, तर आपलं पाप साचतंय. पाप साचणं म्हणजे काय, तर चुकीच्या गोष्टी वारंवार आपल्याकडून सतत घडत राहणं. आणि मग ती सवय म्हणजे सकाळी उठूनही लोकांना टीव्ही बघायला लागतो. भले ते बघत काही का असतील, तो विषय वेगळा आहे. म्हणजे ते आध्यात्मिक भावगीतं ऐकू देत किंवा चिंतन ऐकू देत किंवा आध्यात्मिक प्रवचन ऐकू देत. पण सकाळी प्रातःकाळी उठून स्वतःचं चिंतन मनन, प्रभाते मनी राम चिंतित जावा. तो राम काय याचंही आपण चिंतन केलंय का स्वाध्यायात, त्याचं चिंतन होणं. याच्यापेक्षा मला टीव्ही छान वाटतो आणि मी या गप्पा मारतो, अरे आज त्या बुवांनी किती छान सांगितलं. अरे ते छानच सांगणार आहेत, कारण ते त्यांच्या मनाचे सांगतच नाहीये. त्याचे शास्त्रात लिहिलंय जे सत्य आहे ते असणार आहे, पण ते माझ्या जीवनात उतरवण्याकरता माझं जे चिंतन सकाळी घडलं पाहिजे, जे मनन घडलं पाहिजे, जो माझ्या कर्मयोगाचा बेस आहे, तेच जर मी केलं नाही तर त्याचा उपयोग काय? मग आजपासून आपल्याला आपल्या अशा सवयी आयडेंटिफाय करायच्या ज्या आपलं पतन करतात. आपलं पतन म्हणजे आपली प्रॉडक्टिव्हिटी क्षीण करतायत. आपल्यातून बेस्ट जन्माला येत नाहीये. सदैव लक्षात ठेवा, किती हा इम्पॉर्टंट नाहीये. बरेच जण मला असं म्हणतील, आता आमचं वय नाहीये, आमचं वय झालंय. किती हा मुद्दाच नाहीये. कसं हा मुद्दा आहे? तुम्ही थोडं करा, पण असं करा की त्याची साक्ष इतिहासात नोंद केली जाईल. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये अ, जीवा महाला किंवा जीवा महाले यांचा उल्लेख येतो की ज्यांना फक्त दांडपट्टाच चालवता यायचा. पण तेच काम त्याच्याच मध्ये त्यांची मास्टरी होती आणि योग्य वेळेला त्याचा योग्य तो उपयोग त्यांच्याकडून झाला आणि इतिहासात ते अमर झाले. तसं माझ्यात असं काय आहे जे मला माझ्या कुटुंबाकरता, माझ्या आजूबाजूच्या समाजाकरता, या राष्ट्राकरता आणि या विश्वाकरता उपयुक्त होईल, अशा गोष्टीचा ध्यास आपल्याला असावा. म्हणजे आपलं पतन होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वेळेला असं ऑब्जेक्शन असतं, अरे आमच्या मनासारखं घडतच नाही. खरंच जाणीवपूर्वक विचार करा बरं, तुम्हाला जे वाटत होतं
की असं असं घडावं. त्याच्या विपरीत घडल्याने आज मागे वळून बघताना खरंच काही खूप मोठं नुकसान झालंय का? माझा आजवरचा अनुभव आहे असं मला तरी कधीच जाणवलं नाही. तुमच्या इतका सगळ्यांना इतका माझा अनुभव नसेल, पण जेवढं मी आयुष्य अनुभवलंय त्या अनुभवामध्ये माझ्याबरोबर वाईट झालं तरी ते वाईट होण्यामागे सुद्धा काहीतरी कारण होतं. त्याचं ज्यावेळेस चिंतन केलं, त्यावेळेस ते कारण डिकोड करता आलं आणि ज्यावेळेस ते डिकोड झालं, त्याचा अर्थ समजला, त्यावेळेस मन शांत झालं. त्याला संतोष मिळाला, की अरे जे घडलं ते खरंच योग्य होतं आणि ते तसंच घडायला हवं होतं. ते जे घडलंय, ते तसं का घडलंय ही समजण्याची माझ्या क्षमतेला मर्यादा आहेत म्हणून माझी चिड होते. असं माझ्या बाबतीत 2 दिवसापूर्वी घडलं. गेल्या रविवारी घडलं. मी स्वारगेटला गेले. मुंबईला मला जायचं होतं. माझ्या भावाचा मुलगा आला होता ऑस्ट्रेलियावरनं. तर त्याला मला भेटायचं होतं आणि मलाही अर्थात त्याला भेटायचं होतं. तर गेले तर इतकी गर्दी होती, इतकी गर्दी. शेवटी त्यांनी सांगितलं सगळ्या शिवनेरी फुल आहेत. कुणीही इथे थांबू नका. रिझर्वेशन असेल तरच थांबा. ज्यांना जायचं तर त्यांनी लाल गाडीने जा, 27 नंबरला गाडी लावलेली आहे. तिकडे गेले तर इतकी हमाधुमी धुमाकूळ चालू होता. मी म्हटलं आपल्याला काय हे शक्य नाहीये, आपण घरी जाऊ. आणि मनात अजिबात वाईट वाटत नव्हतं. होतं ते चांगल्यासाठीच असा विचार केला आणि घरी आले. रात्री भावाला फोन केला की मी काही येऊ शकले नाही. तो म्हणाला बरं झालं तू आली नाहीस. त्या मुलांना अतिशय ताप आलेला आहे, सनस्ट्रोक झालाय आणि तू आली नाहीस हेच खूप छान झालं. तो अतिशय काळजी घेतोय मुलांची. म्हणजे खरोखरीच असं मला कधीच वाटलं नाही की अरे बापरे 2 तास घालवले आपण जाण्या आपला रिक्षाचा पैसा खर्च झाला, काही त्यातून निष्पन्न झालं नाही, सगळी तयारी केली होती, होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करून घरी आले आणि शांत झाले. जेव्हा रात्री फोन केला होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणून न होता मनासारिखे दुःख मोठे जे आहे ना, त्या दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा ते जे घडतंय ते तसं का घडतंय याचा अर्थ ज्याचा त्याने ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये डिकोड करून बघा. माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुमच्या मनाविरुद्ध घडतं ना, त्यात तुमचंच कल्याण असतं. कारण तुमचं मन म्हणजे तरी काय? तर तुम्हाला दिली गेलेली इन्फॉर्मेशन, तुम्ही गोळा केलेली इन्फॉर्मेशन, या सगळ्या इन्फॉर्मेशन मधून तुम्ही तयार केलेली स्वतःविषयीची तुमची संकल्पना. ही संकल्पना मनाने केलेल्या इन्फॉर्मेशन गॅदरिंगच्या आधारावरती तयार होते, ज्याला आपण अहम आकार म्हणतो. मी, माझं आणि मला ह्या गोष्टी तयार होतात आणि यांना आवडत नसतं, यांना आवडत असतं. मनाला बिचाऱ्याला काहीच नसतं. मनाचं काम कोऑर्डिनेशन आहे, ते करत असतं. पण त्या कोऑर्डिनेटिंग फॅकल्टी मधून जे मी, माझं आणि मला हे जे काही 3 तयार होतात ना, हे आपल्या आयुष्यातल्या दुःखाला खरे कारणीभूत आहे. सो ज्या वेळेस मनासारखं घडत नाहीये ना, त्या वेळेस स्वतःला निक्षून सांगावं, की त्या ईश्वराची माझ्याकरता काहीतरी चांगली योजना आहे. ह्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी योजना आहे. त्यामुळे मन खट्टू करून घेऊन जीवनातला इंटरेस्ट काढून घेण्यापेक्षा जीवन आणखीन काहीतरी चांगलं सरप्राईज घेऊन येणार आहे, म्हणून त्या जगण्याविषयी उत्साह असावा. उन्माद असू नये, पण उत्साह कधी सोडू नये. उन्माद करू नये आणि उत्साह सोडू नये. आणि उत्साह जर वाटत नसेल, तर तुम्ही वर्तमानात जगत नाही आहात हे स्वतःला निक्षून सांगा. आजचा हा मनाचा श्लोक 9वा
यांनी आपल्याला काय काय दिलं, तर यांनी द्रव्य म्हणजे काय आपल्याला सांगितलंय. द्रव्यानंतर पुढीलांची व्याख्या सांगितली. अति, स्वार्थ, बुद्धी. बुद्धी म्हणजे काय? बुद्धी आपण नाही समजून घेतलं. बुद्धी ही निश्चयात्मिका असते, जी निश्चय करते, जी डिसिजन घेते. त्यामुळे स्वार्थ बुद्धीमुळे, अतिस्वार्थ बुद्धीमुळे, अतिस्वमुळे आपल्याला काही चुकीच्या सवयींकडे आपण झुकलेले असू, ते पुन्हा बुद्धीला त्याचा ताबा घेऊन ते करेक्ट करायचं आहे. बुद्धीच्या आपल्या तल्लखतेवरती आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाच्या सगळ्या संकल्पना, मी, मला, माझं जे काही संकल्पना असेल ती तपासून घ्यायची आहे. मी ज्या हॅबिट लूप मध्ये जगतोय ते तपासून घ्यायचंय. मला जो विषयांच्या संघाची पण सवय लागली आहे, माझं जीवन हा सवयींचा भाग आहे. माझं जगणं हे सवयींमुळे माझं जगणं घडतंय आणि ते घडणं मला उदासीन करतंय का समृद्ध करतंय. सो माझ्या सवयींचं माझ्या जीवनाला समृद्ध करण्यामध्ये किती रोल आहे आणि उदासीन करण्यामध्ये किती रोल आहे, हे आपलं आपण नीट तपासून बघायचंय. आणि त्या सवयी जर उदासीनतेला कारणीभूत ठरत असतील तर ते नेमकं पापाचं लक्षण आहे असं समजावं आणि मग ती उदासीनता तुम्हाला भोगत असते, ना की तुम्ही जगत असता. मग ही बुद्धी झाल्यावर हे असं पाप साठतं आणि तेच जगत जगत आपण राहतो. याच्यातून जीवनातला नाविन्याचा ध्यास कमी होतो, इनोव्हेशन निघून जातं, व्हॅल्यू क्रिएशन कमी होतं. आणि जिथे नाविन्य निघून जातं, जिथे व्हॅल्यू क्रिएशन संपतं, तिथे आपसुकच संपत्ती विन्मुख होते, शांतता निघून जाते, चिंता जन्माला येते. चिंतेतून व्यसनाधीनता, व्यसनाधीनता म्हणजे कुठल्याही पद्धतीची सवय. व्यसन म्हणजे फक्त दारू आणि सिगरेट किंवा असं व्यसन नसतं. चुकीचे विचार करण्याची पद्धत हे सुद्धा एक व्यसनच आहे. मला अशी असंख्य माणसं माहिती आहेत की जे फक्त आणि फक्त चुकीच्या विचारांच्या सवयीमुळे त्यांची अधोगती होतीये. रादर त्यांनी त्यांची अधोगती करून घेतलीये. मग ही व्यसनाधीनता कुठल्या चिंतेतून माझ्यामध्ये कुठली व्यसनाधीनता जन्माला आलीये याचं स्वतः नीट निरीक्षण करणं आणि मग मनात उत्पन्न होणारी शांती जी आहे ती घालवणं, म्हणजे ही जी अशांतता आहे तिला शांत करणं आणि स्वतःच्या बेस्ट व्हर्जनचा सतत ध्यास आणि त्यानुसार कर्माला सामोरं जाणं. आणि ज्या वेळेस आपण जे ठरवतोय ते तसं घडत नाहीये असं ज्यावेळेस लक्षात येतं, त्यावेळेस मन खट्टू न करता आपण जे उद्दिष्ट ठेवलंय त्याच्यापासून विन्मुख न होता विरुद्ध, म्हणजे ज्याच आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करावा, कारण त्याच्यापेक्षा बेटर काहीतरी घडणार आहे म्हणून आत्ताचं घडलेलं नाहीये ही समज आपल्यामध्ये दृढ करावी आणि आयुष्याला सामोरं जावं. इतके सारे गोष्टी समर्थांनी आपल्याला या 4 ओळींमधून समजावून सांगितलेल्या आहेत. तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपण जो स्वाध्याय करायचा आहे त्याच्यामध्ये पहिला स्वाध्याय हे आहे की माझ्यामध्ये अशी द्रव्याची कुठली अभिलाषा अस्तित्वात आहे का? जर असेल तर ती का आहे याचं चिंतन करणं. दुसरं, त्याच्यातून माझ्यामध्ये नीती अनीतीचा विवेक क्षीण होऊन मी आयुष्यात पूर्वी काही चुकीचे निर्णय घेतले आहेत का? कारण पूर्वी घेतलेले निर्णय ते तुम्ही आत्ता भोगताय. तर त्याच्याविषयी पूर्ण क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. आणि मग ती क्लॅरिटी मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करायची बुद्धी आपोआप उत्पन्न होईल.
चूक कळली की सुधारणेला वाव मिळतो. मग ते झालं तर जे इतके वर्ष चुकीच्या सवयींमुळे जे पाप म्हणजे जे तुम्हाला पतनाकडे घेऊन जात होतं. पतन म्हणजे काय? तर आयुष्य छान जगता न येणं, आयुष्यामध्ये उत्तमाची निर्मिती न करता येणं. चांगलं आणि वाईट याचा संबंध मी इथे पाप पुण्याशी लावत नाहीये, कारण या खूप रिलेटिव्ह संकल्पना आहेत. पतन म्हणजे मी माझ्या बेस्ट व्हर्जन पासून खाली अधोगतीला जातोय, मी माझं बेस्ट व्हर्जन देऊ शकत नाहीये, हे खरं पतन. आणि मग अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला माझ्या पतनाकरता कारणीभूत ठरतायत, याचं चिंतन आणि मनन सतत आपल्या जीवनामध्ये असायला हवं. लक्षात येतंय? इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का व्यवस्थित? काही प्रश्न आहेत का? मला विचारा. मग अशा चुकीच्या सवयींपासून याचा अभ्यास करून आपण स्वतःला या सगळ्यातून मुक्त करणार आहोत. या खोट्या जगण्याच्या सवयींपासून स्वतःला मुक्त करणार आहोत. याला खोटं समर्थ अशा करता म्हणतायत, कारण याच्यात तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करताय. म्हणून याला खोटं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस मनासारखं घडत नसेल त्या वेळेस नक्की विश्वास ठेवायचा आहे की ह्या ईश्वराला, ह्या चैतन्य शक्तीला किंवा त्या परमात्म्याला किंवा त्यांनी माझ्याकरता आत्तापेक्षा काहीतरी चांगलं प्लॅन केलेलं आहे. त्यामुळे खट्टू न होता प्रयत्नांची कास सोडायची नाही. आणि हे तुमचं तुम्हाला लक्षात येईल. कधी लक्षात येईल? ज्या वेळेस तुम्ही तुमच्या भूतकाळाचा आढावा घ्याल आणि त्या भूतकाळामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाने ठरवल्या होत्या, पण त्या तशा घडल्या नाहीत आणि त्या घडल्या नाहीत म्हणून तुम्हाला खूप जास्त चांगलं घडलं, असा ज्यावेळेस तुमचा तुम्हाला अनुभव येईल, त्यावेळेला तुम्ही या ओवीवरती सर्वार्थाने विश्वास ठेवाल. या ओवीच्या अनुषंगाने तुम्ही स्वाध्याय करा आणि या आठवड्याभर या ओवीचं चिंतन करता तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज आपण इथे थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील या ओवीच्या संदर्भात तर प्लीज विचारा. आम्हाला बऱ्याच जणांचे प्रश्न आलेले आहेत आणि ते घ्यायचे राहिलेले आहेत. तर पुढच्या रविवारपासून आपण ज्या लोकांनी प्रश्न सबमिट केलेले आहेत ना, त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण एक-एक करून समजून घेणार आहोत. आणि या अनुषंगाने माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आकाराला येतेय. मन आणि मॅनिफेस्टेशन. म्हणजे तुम्हाला जे जीवन जन्माला घालायचंय, जशा पद्धतीने जीवन जन्माला घालायचंय, त्याला मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. तर मनाच्या श्लोकाचा आधार घेऊन आपल्याला जे ड्रीम आयुष्य आहे, ते कसं जन्माला घालता येईल, याचं प्रॅक्टिकल असा एक शिबिर घ्यावं की काय, असा मनामध्ये, जसं आपण मागच्या वेळेला अथर्व शीर्षाचं शिबिर घेतलं होतं, त्या अनुषंगाने असं एक 2 किंवा 3 दिवसाचं शिबिर घेतलं तर तुम्हाला चालेल का? तुमची इच्छा असेल तर आपण नक्की घेऊया. चालेल चालेल सर चालेल. हम्म. म्हणजे ह्याचं दैनंदिन जीवनात
प्रॅक्टिकली काही मॉडेल मी डेव्हलप करतोय, ठीक आहे, जे तुम्हाला जगल्याने किंवा जे जीवनामध्ये अवलंबल्याने तुम्हाला जसं आयुष्य हवंय तसं तुम्ही ते निर्माण करू शकता, इतकी ताकद या मनाच्या श्लोकांची आहे. ठीक आहे, नक्कीच आपण अरेंज करू, किंवा आता इथे बघूया आता कसं, अजूनही बरेच शिबिर आहेत याच्यामध्ये आपल्याला कसं आहे बसवता येईल, पण नक्की आपण असं काहीतरी करूयात. चालेल, प्रार्थना म्हणू आणि आपण इथे थांबूयात आता. ओ ओ ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतङ्गमय. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ओम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम्.